महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व, या महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री सन्माननीय नामदार देवेंद्र फडणवीस साहेब यांचा काल 22 जुलै म्हणजे वाढदिवस, आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयाचं कर्ज त्यांचं हे माफ करण्याचा अतिशय महत्त्वपूर्ण असा निर्णय हा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतला। आज आपल्या या महाराष्ट्राचेच आपल्या रायगड जिल्ह्याचे संपर्क मंत्री सन्माननीय आशिषजी आज आपल्यामध्ये उपस्थित आहे। आज माननीय मुख्यमंत्र्यांचं आणि राज्य सरकारचं अभिनंदन करण्यासाठी म्हणून आपल्या या उत्तर रायगड जिल्ह्याच्या वतीनं आज हा कृतज्ञता मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। मी या निमित्तानं मंचावर उपस्थित असणारे सन्माननीय आशिषजी यांचं मनापासून आभार मानतो की ते आज व्यक्तिगतरित्या आपल्यामध्ये या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी मंचावर उपस्थित असणारे सन्माननीय आमदार महेश बालदीजी, सन्माननीय आमदार विक्रांतजी, या ठिकाणी उपस्थित असणारे रायगड जिल्हा परिषदेचे आपले अध्यक्ष मंगेश वाकडीकर, रायगड जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय अविनाशजी कोळी, या ठिकाणी उपस्थित पनवेलचे महापौर नितीनभाई पाटील, सन्माननीय प्रीतम म्हात्रेजी, मंचावर उपस्थित असणाऱ्या पनवेल पंचायत समितीच्या सभापती सौ रंजना वास्कर, खालापूर पंचायत समितीचे सभापती या ठिकाणी उपस्थित असणारे कृष्णा पालिंगेजी, मंचावर उपस्थित असणारे आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सहकारी, समोर उपस्थित असणारे आपण सर्व किसान मोर्चाचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी, उपस्थित सर्व शेतकरी भगिनी आणि सर्व उपस्थित बंधू, मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्याच बरोबरीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं आणि त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारचं मनापासून आभार व्यक्त करतो की देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी ज्या पद्धतीने सबका साथ सबका विकास हे धोरण स्वीकारलं आणि खऱ्या अर्थानं या देशभरामध्ये समाजातल्या प्रत्येक वर्गासाठी वेगवेगळ्या पद्धतीची पावलं उचलायला सुरुवात झाली। राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्याच पाऊल टाकत या महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्याला सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून निर्णय घ्यायला 2014 सालापासून सुरुवात केली आणि आता ही दुसऱ्यांदा कर्जमाफी ही आपल्या सर्वांच्यासाठी या ठिकाणी घोषित केलेली आहे। खरं तर पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीजींनी या देशामधल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं पाहिजे या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या पद्धतीची पावलं उचलायला सुरुवात केली। सिंचनाच्या व्यवस्था उभा करणं, त्या माध्यमातून प्रत्येक राज्यामधल्या शेतकऱ्यांचे वेगवेगळ्या पद्धतीचे विषय सोडवणं, केंद्र सरकारचे युरिया नीम कोटेड युरिया करण्यापासूनचे वेगवेगळे निर्णय असू द्यात, केंद्र सरकारच्या या अनुषंगानं योजना असू द्यात, पीक विम्यासारखी योजना की जी 1 रुपयामध्ये जर आपला पीक विमा होणार असेल तर कुठलाही शेतकरी आता पीक विमा केल्याशिवाय राहणार नाही। ज्या पीक विमा करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांच्यावरती व्यसन घालणं, त्यांना योग्य पद्धतीनं तो विमा द्यायला लावणं, यासारखी अनेक पावलं ही केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या माध्यमातून उचलली गेलेली आपण गेल्या कालावधीमध्ये पाहतोय। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जलयुक्त शिवार सारखी योजना आणली की ज्याच्यामुळं आज आपल्याला महाराष्ट्रभरामध्ये अनेक ठिकाणी दुष्काळाचा भेडसावणारा प्रश्न हा आपल्याला आता मिटताना पाहायला मिळतोय। आणि मग अशा वेळेला पंतप्रधानांनी जी पावलं उचलली की आपलं तुमचं जमिनीचा पोत काय आहे हे समजून घेण्यासाठी त्याच्यासाठीचं तुमचं मृदा कार्ड तुम्हाला बनवलं पाहिजे, यापासून अनेक वेगवेगळ्या पद्धतीची पावलं उचलली। सीएम म्हणून पहिल्यांदा जेव्हा 2014 साली त्यांनी कारभार हातात घेतला त्यावेळेला आपल्यापैकी अनेकांना कल्पना आहे महाराष्ट्रभरामध्ये अनेक ठिकाणी शेतीसाठी तुम्हाला जर पंपाला वीज पाहिजे तर ती वीज मिळण्याची पेड पेंडन्सी 3-3 वर्ष होती। सन्माननीय आजचे आपले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब हे त्यावेळेला ऊर्जा मंत्री होते। ते ऊर्जा मंत्री झाल्यानंतर त्यांनी राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये मेळावे घेतले, आपल्याकडं या रायगडमध्ये सुद्धा त्यांनी मेळावे घेतले आणि त्यावेळेला ही
मी पैसे भरले मीटरसाठी पण मला मीटर मिळत नाही, 3-3 वर्षाचं वेटिंग, हे वेटिंग संपवत त्यांनी आता तुम्ही अर्ज करा आणि तुम्हाला मीटर मिळतोय. आणि त्यावेळेला रात्रीच्या वेळेलाच तुम्हाला वीज वापरता येत होती, आता तुम्हाला सोलर वरती आणलं आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं आज शेतकरी स्वतःच्या शेतीच्या बाबतीमध्ये पूर्णपणानं आत्मनिर्भर झालेला आहे. आणि यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये बदल हा आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. शेतीच्या अनुषंगानं समूहगट शेती असेल किंवा त्याच बरोबरीनं आपल्या FRP बनवणं असेल, या सगळे फायनान्स फार्मर प्रोड्युसर कंपनीज असतील FPC, याच्या माध्यमातून आपल्यापैकी प्रत्येकाला शेतीच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण बनवण्याच्या दृष्टिकोनातून सरकारनं ही आत्मविश्वासपूर्णाची पावलं उचलली. त्यामुळे आपल्यासारख्या सर्व शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात आता बदल येत चाललेला आहे. आणि त्यात दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली ही शेतकऱ्यांची मागणी, पण त्याही अनुषंगानं सरकार म्हणून सरकार कधी कर्जमाफी घोषित केली पाहिजे या दृष्टिकोनातून जे शासन म्हणून ठोकताळे आहेत सन्माननीय आशिष या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यामुळे ते या विषयावरती विस्तृतपणाने सांगतील. एकीकडे शहरी भागापासून ग्रामीण भागापर्यंत, महिलांपासून युवकांपर्यंत अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे निर्णय हे सरकार घेत आहे. आणि अशा वेळेला घेतलेला हा कर्जमाफीचा निर्णय हा महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला सुखावणारा निर्णय आहे. आणि त्यामुळे या निर्णयाचं आपण सगळेजण स्वागत करूया. आजच्या या अशा पद्धतीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्या वेळेला सन्माननीय आशिष आपल्यामध्ये येतात, स्वतः या राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून ते आपल्यामध्ये उपस्थित आहेत. अनेक तुमच्या आमच्यासाठी अनेक महत्वाचे निर्णय हे सातत्यानं त्यांच्याही माध्यमातून घेतले जातात. आता सन्माननीय महेश बालदी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आशिषजी या ठिकाणी आज आलेले आहेत. ज्या अटल सेतूवरून आशिषजी आले, त्या अटल सेतूवरून रायगडच्या भूमीमध्ये ज्या वेळेला पाऊल टाकतो आपण, तर त्यावेळेला टोल नाका क्रॉस केला की ती रायगड जिल्ह्याची भूमी आहे. त्या रायगड जिल्ह्याच्या भूमीमध्ये असलेल्या त्या डोंगरावरती शिवमुद्रा ही तिथे आली पाहिजे. महाराजांचं या जिल्ह्यामध्ये प्रवेश करत असताना पहिलं दर्शन झालं पाहिजे. या भूमिकेतून आमदार महेश बालदीजींच्या मागणीला अनुसरून आशिषजींनी मान्यता दिली आणि आता लवकरच अतिशय भव्य अशा पद्धतीचे ही शिवमुद्रा तिथे उमटली जाणार आहे. मी यासाठी सुद्धा सन्माननीय आशिषजींचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि अशाच पद्धतीनं आपल्या या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये बदल घडवणारे अनेक निर्णय सरकार घेत आहे. हे निर्णय लोकांपर्यंत अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुद्धा आज उपस्थित आपण सर्वजण निश्चितपणाने इथून एक संदेश घेऊन जाणार आहात. आपल्या सर्वांना इथं उपस्थित राहिल्याबद्दल मनापासून स्वागत करतो. वारी आता परवाच्या दिवशी आषाढी एकादशी आहे. वारीला गेलेली आपली सगळी मंडळी आहे, पण आपण सारी मंडळी आज या ठिकाणी उपस्थित राहिल्यात. पांडुरंगाचा आशीर्वाद आपल्यावरती आहे आणि एक कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री म्हणून सन्माननीय देवेंद्रजींचं या सरकारचं आपल्यावरती लक्ष आहे. ही भावनाच आपल्याला सुखावणारी आहे. तर त्या पांडुरंगानं आपल्या सर्वांना उदंड आशीर्वाद द्यावे अशा पद्धतीची प्रार्थना या ठिकाणी करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला असं वाटतं की आजचा कार्यक्रम याचं स्वरूप आपण थोडं समजून घेतो. खरं या कार्यक्रमाला आणि मेळाव्याचं नाव कृतज्ञता मेळावा असं ठेवलेलं आहे. मला नावावर प्रश्नचिन्ह उपस्थित करायचं नाही, पण या कार्यक्रमाचं स्वरूप हे संवाद मेळावा अशा पद्धतीचं अपेक्षित आहे. आणि संवाद मेळावा का, तर आपल्या मातीची सेवा करणारा, या निसर्गाशी एकरूप होणारा आणि या सगळ्या मानवाच्या व्यवस्थांना गती देणारा, धान्य पिकवणारा शेतकरी हा आपल्या पूर्ण अर्थव्यवस्थेचा सगळ्यात पहिला पाया आहे. देशभरामध्ये असो, आजचा विषय महाराष्ट्रातला असो, तर महाराष्ट्रातल्या आजच्या आपल्या जडणघडणीमध्ये आणि आताच्या आर्थिक उलाढालीमध्ये
शेती व्यवसायावर विसंबून असलेल्या परिवारांची संख्या ही विलक्षणीय आहे, फार मोठ्या प्रमाणात. बळीराजा म्हणून आपण शेतकऱ्याला म्हणतो, कारण तो आईची सेवा करतो, ती आपल्या मातीच्या रूपी आईची सेवा करतो आणि समाजाला, जगाला, नागरिकांना जी ऊर्जा हवी असते, ते बळ तो देतो, म्हणून त्याला आपण बळीराजा असं म्हणतो. होय, परिस्थिती गेल्या कित्येक वर्षामध्ये आपण पाहिली, आपल्या सगळ्यांना अचंबित करणारी परिस्थिती गेल्या कित्येक वर्षामध्ये निसर्गाचं चक्र हे आपण त्या ठिकाणी सोसतोय, भोगतोय, अडीअडचणींचा सामना करतो. येणारा पाऊस, लहरी पाऊस, असलेलं ऊन, वाढलेलं तापमान आणि पावसाच्या सुद्धा समप्रमाणात पडण्याची असलेली व्यवस्था नैसर्गिक कुठेतरी आपल्याला हवी, मग तशी होते का अशी शंका. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये राज्यभरात, मी केवळ रायगड बद्दल बोलत नाही, राज्यभराच्या शेतकऱ्याला, सामान्य भूमिहीन, अल्पभूमिहीन असेल, या माझ्या शेतकऱ्याला तो जे पिकवतो ते वर्षभर त्याला पुरत असतं आणि त्यावर आमच्या प्रथा, परंपरा, संस्कृती आम्ही उभ्या केल्या. शेतात पेरणी करायची आणि मग त्यातनं निघणारं माझं सोनं जे आहे त्याला बाजारात विकून माझ्या स्वतःच्या वर्षभराची सगळी व्यवस्था. पूर्वी तर एका गोष्टीच्या बदल्यात दुसरी गोष्ट व्यवस्था बदलत गेला, तर आता हमी भाव आणि मालाला किंमत या पद्धतीने विकून त्याच्यावर आपला रोजगार उभा करायचा, आपल्या पुढच्या पिढीला सक्षम बनवायचं, या दिशेने जीवन जगणारा आमचा शेतकरी प्रामाणिकतेने श्रम, घाम गाळून त्या ठिकाणी स्वतःच्या पोटाची आणि समाजाची दोघांची व्यवस्था. अरे पण तिथेच व्यवस्था जर बिघडली तर, ती व्यवस्था बिघडली, ती आसमानी पण बिघडली तर माझा बळीराजा कुठे जाईल. आणि गेल्या कित्येक वर्षांमधल्या चक्राला, या गोष्टीला नेमका विरोध भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी माझ्या शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी जे जे करायला लागेल ते करू, केवळ घोषणा नाही मित्रांनो, याचे प्रामाणिक प्रयत्न केले. 8वा ते दिवस युरिया मिळायला रांगा लागत होत्या आणि शेतकऱ्यांच्या रांगांमध्ये झुंबड उडत होती आणि गर्दी झालेल्या शेतकऱ्यांच्या झुंबडीला त्या ठिकाणी पोलिसांचा लठ्ठा प्रहार, दंडुके पण खायला लागले. आज ही स्थिती बदलली. बी बियाणं असतील, आमच्याकडे युरिया असेल, खत असेल, या सगळ्या व्यवस्था सुचारू पद्धतीने गेल्या पाहिजे. ही व्यवस्था त्या ठिकाणी उभी राहिली. माझ्या शेतकऱ्याला लक्षात आलं की माझ्या जमिनीत, माझ्या पिकात, माझ्या मातीत आज त्याची सॉइल, मातीची परिस्थिती जर मला समजली, त्याच्यात पाणी किती, आर्द्रता किती, जीवाणू किती, विषाणू किती, तर ते पीक मी त्या ठिकाणी घेईन. म्हणून सॉइल कार्ड माझ्या एका अर्थाने जमिनीचा, एका अर्थाने शब्दशः घेऊ नका, एक्सरे, सोनोग्राफी आणि त्या आधारावर तू काय पिकवलं पाहिजे याची व्यवस्था निर्माण करणारं सॉइल हेल्थ कार्ड, ही व्यवस्था मोदीजीच्या सरकारने सुरू. बाजारपेठ आणि बाजारात पिकलेलं सामान पोहोचवल्यावर त्या आडीताच्या केवळ त्याच्याच हातात माझं पूर्ण स्वप्न न राहता मला अशी पण व्यवस्था पाहिजे की माझा पीक, माझा माल मी जगात पारदर्शक पद्धतीने जो उच्च दामात घेईल त्याला मी देता आलं पाहिजे.
म्हणून एक व्यासपीठ, एक तंत्रज्ञानाचं व्यासपीठ, एक प्लॅटफॉर्म, ई ट्रेडिंग इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सुद्धा ऑनलाईन करण्याची व्यवस्था त्या ठिकाणी. तेवढंच काय, बाजारपेठमध्ये असलेल्या आमच्या निवडणुकांमध्ये आमच्या शेतकऱ्यांच्या मताचा अधिकार कमी, मताचं त्याचं मूल्य कमी, ही व्यवस्था तत्कालीन सरकारने केली. आमच्या देवेंद्रजींच्या सरकारने त्या कायद्यात सुद्धा बदल करून हे पिकवणारा, सेवा करणाऱ्या शेतकऱ्याच्याच मताचं मूल्य जास्त असलं पाहिजे या पद्धतीची रचना करण्यात लक्षात आलं. एखाद्या विभागामध्ये जास्त पीक, मग फळांचं असो, धान्याचं असो, त्या फळांचं पीक ज्या ठिकाणी जास्त येतं तिथं ती फळं बाजारपेठेच्या अडर, दलाल, मग ट्रान्सपोर्ट नंतर मोठे व्यापाऱ्यानंतर प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत किंवा कन्झ्युमर पर्यंत पोहोचण्याच्या आधी लागणारा खर्च आणि विदेशात पाठवायचं असेल तर नसलेली व्यवस्था ही त्या सावकार किंवा दलालांच्या हातात राहते. म्हणून ज्या ठिकाणी माझं जास्त चांगलं फळ येईल तिकडून जर शेतकऱ्यांनी विनंती केली, मागणी केली आणि त्या ठिकाणी व्यवस्था, तिथून थेट विशेष ट्रेन आपला फळ आणि माल डायरेक्ट पोर्ट पर्यंत नेण्याच्या व्यवस्थांच्या अपेक्षा आहेत. मी असंख्य गोष्टी मांडू शकतो. हे केवळ जतवण्याचा हा मेळावा नाही. हा मेळावा आणि हा कार्यक्रम आज तुमची मतं मागण्याचा नाही आहे. या व्यवस्थांचा उपभोग आणि उपयोग तुम्ही केला पाहिजेत आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं पाहिजे म्हणूनचा संवाद. जसं मी सुरुवातीला सांगितलं, अस्मानी संकटामुळे असेल आणि विविध कारणांमुळे लक्षात असं आलं की स्वतःच पीक काढण्यासाठी सुद्धा कर्ज घ्यावंच लागत होतं. त्या कर्जाचा बोजा वाढत गेला. त्यामुळे जे पिकवलंय ते कर्ज परत फेडीत जातंय. घरातलं आणि पोटाचं काय. राज्यातल्या काही भागांमध्ये विपरीत परिस्थिती झाल्यानंतर या सगळ्याला सुद्धा आतापर्यंत घेतलेल्या माझ्या शेतकऱ्याच्या कर्जातून त्याला मुक्तता केली तर आजचं पीक त्याच्या उद्याचं भविष्य घडवणार आहे. नाही तर आजचं पीक त्याला फक्त कर्ज परतफेडीला जाईल आणि त्याच्या बच्च्या कच्च्यांना आणि त्याच्या परिवाराला उभं राहण्याची व्यवस्था ढासळून जाईल. या एका नेक इराद्याने कुठल्याही राजकीय स्वार्थाभिनिवेश न ठेवता माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी 56 लाख शेतकऱ्यांसाठी 36,585 कोटीची कर्ज. आपण हे कृपया करून समजून घ्या. याचे फायदे शेतकऱ्यांनी घ्या. त्या शेवटच्या माझ्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा. टीका करणारे टीका करून आलोचना करण्याचा अधिकार त्यांना आहेच. त्यावर भाष्य न करता आम्ही केलंय काय प्रामाणिकतेने विनम्रतेने सांगतोय. देवेंद्रजींचंच केवळ एक सरकार आहे की ज्या वेळेला एकदा नाही दोनदा कर्जमुक्ती झाली. पहिल्यांदा गेल्या खेपेला छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना आणि आता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या नावाने कर्जमुक्ती योजना, या 2 योजना त्या ठिकाणी सर्वव्यापी केल्या. 2 लाखापर्यंत ज्याचं कर्ज आहे त्याने कर्ज छान शोकीसाठी काढलेलं नाही. त्याने कर्ज रंग उडवण्यासाठी काढलेलं नाही. त्या माझ्या शेतकऱ्याच्या अडीअडचणीला बँक असेल, सहकारी बँक असेल आणि राष्ट्रीयकृत बँका असतील यातनं काढलेलं कर्ज हे त्या ठिकाणी त्याला अधिकार म्हणून दिलं पाहिजे. जो परतफेड करतोय, जो हप्ते वेळेत भरतोय, त्याला सुद्धा असं वाटता कामा नये आणि मी तर भरला हप्ता वेळेत, ज्याचं कर्ज होतं त्याला दिलं ते दिलंच पाहिजे. पण मी प्रामाणिकतेने भरलं तर मला काय, तर त्याला सुद्धा 50,000 रुपयापर्यंतची विशेष योजना या याचा उल्लेख या ठिकाणी झाला. वीज बिलाचा
अरे वीज आणि विजाची मुबलक व्यवस्था नसेल तो उपसा कसा होणार? आणि उपशासाठी जर वीज वापरली तर त्याच्या बिलाची किंमत कुठून भरणार? देवेंद्र फडणवीसांचं दूरगामी दूरदर्शी नेतृत्व आहे. ते याच कारणासाठी की माझ्या शेतकऱ्याला वीज बिल विना व्यवस्था दिली पाहिजे, ती पण पर्यावरण पूरक दिली पाहिजे. आणि म्हणून सौर ऊर्जेवरील पंपाची व्यवस्था, कृषी पंप सौर ऊर्जेवर आणि त्या आधारित व्यवस्थेवर तू पाण्याचा उपसा कर. ना तुला विजेचं बिलाचं प्रेशर, ना विजेचं बिल भरण्याचं टेन्शन. पण ज्यांचं ऑलरेडी भरण्याचं पेंडिंग आहे त्या सगळ्यांना सुद्धा 48,000 कोटी पर्यंत थकीत वीज बिल आपल्या सरकारनं, तुमच्या सरकारनं माफ करून टाकलं. केवळ एवढंच नाही, प्रधानमंत्री सन्मान योजनेत शेतकऱ्याच्या अकाउंटवर थेट पैसे येतात. राज्य सरकारने सुद्धा त्याच्या अकाउंटवर थेट आणण्याची व्यवस्था केली आहे. मित्रांनो, बँका ज्या माध्यमातून या कर्ज वाटप किंवा कर्ज व्यवस्था आहे त्या बँकांना सुद्धा अडचण निर्माण होऊ नये अशा पद्धतीने कर्जमुक्तीची योजना आहे. याचा लाभ हा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. याचे फायदे त्या शेवटच्या माणसापर्यंत, शेतकऱ्यापर्यंत, बळीराजापर्यंत पोहोचले पाहिजेत. आज उद्यापासून ही योजना सुरू होते आणि मग माझ्या रायगड मधल्या शेतकऱ्यांना याबद्दल जागृत करणं, सहभागी करणं हा या मेळाव्याचा आमचा उद्देश आहे. हे खरंच आहे, मोदीजीचं सरकार असेल किंवा देवेंद्रजींचं सरकार आहे, एकनाथजी सुनेत्राताईंचं नेतृत्व आहे, या सरकारने याचा बारीक बारीक विचार करून महाराष्ट्राच्या विधानसभेत सर्वव्यापी चर्चा केली. आणि मी याचा साक्षी आहे, मंत्री म्हणून मी साक्षी आहे. रायगड मधल्या शेतकऱ्यासाठी सातत्याने त्याला कर्जमुक्त करण्यातल्या अडचणी आणि अटी यांपासून मुक्तता द्या. या रेट टेपिझम मध्ये, अटी शर्तींमध्ये बँकांच्या हातात आमचं स्वप्न देण्यामध्येची व्यवस्था नको, पारदर्शक व्यवस्था द्या यासाठी सूचना करणारे लढवय्ये मी पाहिले. आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी विधान परिषदेमध्ये विक्रांतने सुद्धा या बाबतीत प्रस्ताव आणि चर्चा केलेली मला माहिती आहे. यांचं सुद्धा कर्तव्य त्यांनी पार पाडलंय हे सुद्धा आज मला या ठिकाणी उल्लेख करणं जास्त महत्वाचं वाटतं. मित्रांनो, या योजनेचा लाभ बँकेतला मिळणार असला तरी भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचं कर्तव्य समजून त्यांनी काम केलं. बँकांमध्ये थेट अकाउंटवर जाणार आहे म्हणून त्या आणि ऑनलाईन मधल्या ट्रान्झॅक्शन मध्ये तसा मध्ये कुणी अडचण निर्माण करू शकत नाही. पण तरी ती व्यवस्था चोख झाली पाहिजे याचं काम किसान मोर्चा आणि भारतीय जनता पक्षाने करावं एवढंच निवेदन या ठिकाणी करतो. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद देवेंद्रजी पर्यंत पोहोचवण्याचं काम प्रामाणिकतेने मी करीन एवढंच आश्वासित करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.